Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain one more meter bridge by the another method which is known as Kelvin's method or equal deflection method. In previous video, we had seen the meter bridge but by non-deflection method. आपण इथे या आधी जो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट बघितला तो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आपण केला होता नॉन डिफ्लेक्शन मेथडने. आता आपल्याला तोच एक्सपेरिमेंट बघायचा आहे बाय द इक्वल डिफ्लेक्शन मेथड और केल्विन्स मेथड. वी हैव टू कंसीडर these two methods in meter bridge experiment. The first one is that is the non deflection method and second one that is the equal deflection method or Kelvin's method. Now let us see what is the basic difference between the two methods. Now here the circuit diagram for this method, that is the equal deflection or null deflection method, is most of the similar. Only the difference is that here we have to consider unknown resistance as a galvanometer. In this method we have to determine the resistance of galvanometer. That's why in left gap we have to connect the galvanometer. या आधी आपण इथे अननोन रेजिस्टन्सच कनेक्ट केला होता. तो अननोन रेजिस्टन्स म्हणजे कॉइल असू शकतं, वायर असू शकतं. इथे मात्र तुम्हाला अननोन रेजिस्टन्स म्हणून काय घ्यायचं आहे, गॅल्व्हनोमीटर घ्यायचं आहे. इट मीन्स दिस इज द मेथड विच इज यूज्ड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. इथे गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. म्हणून मग इथे आपण गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलं. इथे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केल्यामुळे हा जो कॉमन पॉइंट आहे जी आणि आर चा, या दोघांचा जो कॉमन पॉइंट आहे बी, तो डायरेक्टली आपण जॉकीला टच करतो. या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरे कोणतेही बदल नाही आहे. म्हणून पहिल्या याच्यामध्ये जे आपण त्याचं कन्स्ट्रक्शन लिहिलं होतं मोस्टली तेच कन्स्ट्रक्शन आपल्याला याच्यामध्ये सांगावं लागतं. तर पुन्हा एकदा बघा की दिस इज ऑल्सो द एक्सपेरिमेंट which based on Wheatstone principle. कारण ते मीटर ब्रिजच आहे, फक्त मेथड वेगळी आहे. आधी आपण नॉन डिफ्लेक्शन मेथड घेतली, आता इथे इक्वल डिफ्लेक्शन किंवा केल्विन्स मेथड त्याला आपण म्हणतो. म्हणून पहिला पॉइंट आपल्याला तोच लिहावा लागेल जो आधी आपण सांगितला की मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. मग त्याचं कन्स्ट्रक्शन पुन्हा हा आपण जो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आहे हा ए आणि सी हा एक मेटल वायर आहे. मग तेच वाक्य आपल्याला इथे लिहायचं आहे की इट कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर एसी of length 1 meter which is fixed on wooden board between the two copper strips C1 and C2. इथे आपल्याला पुन्हा याची सुरुवात या मेटल वायर पासूनच करायची आहे की दिस मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर AC of length 1 meter which is fixed on wooden board between these two copper strips C1 and the C2. त्यानंतर आपण पुन्हा एक तिसरी कॉपर स्ट्रीप इथे घेतो, ती म्हणजे C3. ही आपण या दोघांच्या मधात अशा पद्धतीने फिक्स करतो की इथे आपल्याला दोन गॅप मिळतात. तोच पॉइंट इथे लिहिला आपण. द थर्ड कॉपर स्ट्रीप C3 is fixed between the C1 and C2 such that it form the two gaps. Which are the two gaps? In a one gap we have to connect, that is the galvanometer whose resistance is to be determined, and in another gap we have to connect the known resistance box. तो पॉइंट आपण पुढे लिहिला. The galvanometer whose resistance is to be determined is connected in left gap and resistance box that is connected in right gap. गॅल्व्हनोमीटरला लेफ्ट गॅप मध्ये कनेक्ट करा आणि रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो राइट गॅप मध्ये कनेक्ट करा. पुन्हा या सेलच्या सिरीज मध्ये तुम्हाला त्याच तीन गोष्टी कनेक्ट करायच्या आहेत. सेल, प्लग की अँड व्हेरिएबल रिओस्टॅट. सेल, प्लग की अँड व्हेरिएबल रिओस्टॅट, that are the three things that are connected in series with the metal wire. तो पॉइंट लिहिला. त्यानंतर या पॉइंट कडे आपण कॉमन जंक्शन जे आहे जी आणि आरचं म्हणजे गॅल्व्हनोमीटर आणि रेजिस्टन्स बॉक्स ते डायरेक्टली कशाला कनेक्ट करायचं, या जॉकीला कनेक्ट करायचं. म्हणून इथे लिहिलाय द जंक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर अँड रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड टू द जॉकी. त्यानंतर ऑब्वियसली या मेटल वायरच्या खाली आपल्याला वुडन स्केल प्रोव्हाइड केलेली असते जस्ट टू
find out the corresponding length, that is LG and LR. आता याचं पण वर्किंग त्याच पद्धतीने आहे. यू हॅव टू क्लोज द की, ही की क्लोज करायची आहे. रिमूव्ह एनी वन ऑफ द की फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. इथे आपण या कीला क्लोज करायचं आहे आणि याच्यामधून कोणतीही एक की ज्याची आपली काही नोन व्हॅल्यू असेल ही आपल्याला त्याच्यामधून काढून घ्यायची. याला काढल्यानंतर तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर आता काही डिफ्लेक्शन दाखवेल. सपोज 50 डिग्री. समजा आता तुम्हाला ही की काढल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर काही डिफ्लेक्शन दाखवेल बिफोर टचिंग द जॉकी टू द वायर. अजून आपण ही जॉकी वायरला टच केली नाही. जशी आपण या रेजिस्टन्स बॉक्स मधून एखादी की बाहेर काढू तेव्हा तुम्हाला इथे जे काही डिफ्लेक्शन मिळेल ते डिफ्लेक्शन तुम्हाला नोट करायचं आहे. म्हणून मी पहिला पॉइंट लिहिलेला आहे इथे वर्किंग मध्ये. क्लोज द की, टेक आउट सम ऑफ द सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स अँड नोट डाऊन द डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर. जशी तुम्ही त्यामधली एखादी की काढा रेजिस्टन्स बॉक्स मधली तर तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर हे आता 0 वर डिफ्लेक्शन दाखवणार नाही तर काही तुम्हाला रीडिंग दाखवेल. ते डिफ्लेक्शन सपोज आपण कन्सिडर करूया 50 डिग्री. मला तुम्हाला काय करायचं आहे, नाउ टच द जॉकी ॲट द व्हेरियस पॉइंट ऑफ वायर. समजा आता ही जॉकी आहे, मी या ए पासून याला असं टच करत आहे आणि असा एक पॉइंट फाइंड करेल, हा डी पॉइंट, की जिथे मला गॅल्व्हॅनोमीटर पुन्हा हेच डिफ्लेक्शन देईल जे टच करण्याच्या आधी मला डिफ्लेक्शन मिळालं होतं. तेच डिफ्लेक्शन ज्या पॉइंटला मला मिळेल तो पॉइंट आता इथे मला काय करायचा आहे, नोट करायचा आहे. म्हणजे ऍक्च्युली आपण असा पॉइंट फाइंड करतो की जिथे मला इक्वल डिफ्लेक्शन मिळेल, म्हणून त्याला आपण म्हणतो इक्वल डिफ्लेक्शन मेथड and it is given by केल्विन्स. म्हणून त्याला आपण म्हणतो केल्विन्स मेथड. याच्या आधी आपण 0 डिफ्लेक्शन मिळणारा पॉइंट आपण बघत होतो. आता आपल्याला इथे असं पॉइंट शोधायचं आहे की जिथे डिफ्लेक्शन आपल्याला काय मिळेल, दॅट इज द सेम ॲज दॅट ऑफ द अर्लियर. आधी जे डिफ्लेक्शन मिळवलं या जॉकीला वायरला टच करण्याच्या आधी जे डिफ्लेक्शन आपल्याला मिळालं तेच डिफ्लेक्शन आता आपल्याला अशा पॉइंटला शोधायचं आहे. मग तो पॉइंट समजा डी हा घेतला, पुन्हा ए पासून त्याचं डिस्टन्स मोजा. ते घेतलं मी आता जी एंड कडून आहे गॅल्व्हॅनोमीटर म्हणून त्याला LG म्हणा. याआधी इथे x होतं तर याला LX म्हणत होतो. त्यानंतर ऑब्वियसली उरलेलं जे डिस्टन्स आहे ते काय राहील r. म्हणून मग आता इथे काय केलं आपण, टच द जॉकी ॲट डिफरंट पॉइंट्स ऑफ वायर अँड फाइंड सच अ पॉइंट. कोणता पॉइंट फाइंड केला आपण, D, where the galvanometer show the same deflection as shown in the earlier. आधी त्याने जे डिफ्लेक्शन दाखवलं तेच डिफ्लेक्शन आता आपल्याला अशा पॉइंटला मिळालं पाहिजे. त्या पॉइंटची लेंथ नोट करा. म्हणून मग मी AD = LG घेतलं आणि DC = LR घेतलं. आता पुन्हा इथे व्हीटस्टोन प्रिन्सिपल आपल्याला अप्लाय करावं लागेल. हे गॅल्व्हॅनोमीटरचं रेजिस्टन्स म्हणजे R1 झालं. आपण रेजिस्टन्स बॉक्स मधून जी की काढली ती R2 झाली. AD इतक्या वायरचं जे रेजिस्टन्स राहील ते R3 झालं आणि DC इतक्या वायरचा रेजिस्टन्स जे आहे ते राहील R4. म्हणून मग आपण इथे पुन्हा व्हीटस्टोन नेटवर्क सारखाच फॉर्म्युला वापरतोय, R1/R2 = R3/R4. आणि याच्यावरून मग आता मी त्या व्हॅल्यूज ठेवतो. R1 जे आहे ते G आहे, R2 जे आहे जी की आपण रेजिस्टन्स बॉक्स मधून घेतली आहे ती आहे, R3 म्हणजे AD इतक्या जे वायर आहे त्याचं रेजिस्टन्स. ते कसं काढतात तर स्मॉल r म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, टोटल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द वायर. आता हे r म्हणजे त्या कीचं नव्हे, हे रेजिस्टन्स ऑफ वायर, टोटल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ. मग हे युनिफॉर्म वायर असल्यामुळे सेम राहतं. पुन्हा r कॅन्सल. याच्यावरून तुम्हाला G चा फॉर्म्युला मिळेल, दॅट इज इक्वल टू R * LG/LR. आता समजा आपण इथे 100 ओहमची की काढली. तुम्हाला समजा हा पॉइंट 40 सेंटीमीटर वर मिळाला. हा डी पॉइंट समजा 40 सेंटीमीटर वर जर मिळाला तर उरलेलं जे आहे 100 मधून त्याला मायनस करायचं. का? कारण या वायरची लेंथ किती असते, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला एक लेंथ जर मिळाली तर दुसरी लेंथ तुम्हाला इथे इझिली फाइंड आउट करता येईल. म्हणून बघा हे फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला समजण्यासाठी.
इथे आर समजा 100 ओमची की आपण बाहेर काढली, एलजी आहे समजा 40 आणि एलआर आहे 60, कारण आर आपलं कॅन्सल झालं. याला तुम्ही सिम्प्लिफाय करून याचं तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर फाइंड आउट करू शकता. सो दिस इज हाऊ वी कॅन इझिली फाइंड आउट the resistance of galvanometer by using which method? Equal deflection method or Kelvin's method. पुन्हा एकदा shortly बघा. This is the method which is used to determine the resistance of galvanometer. This is the method in which we use the deflection twice which are similar. म्हणून त्याला म्हटलं त्यांनी equal deflection method. मग आपण सिमिलर सगळे पॉइंट घेतले की दिस इज द एक्सपेरिमेंट विच बेस्ड ऑन द प्रिंसिपल ऑफ Wheatstone network. It consists of thin long uniform metal wire which is fixed between the two copper strips C1 and C2. A third copper strip is placed between the two copper strips in such a way that it forms the two gaps. In left gap we have to connect the galvanometer whose resistance is to be determined. In right gap we have to connect the resistance box. The common junction of G and R that is directly connected to the galvanometer jockey. Then cell, plug, key and variable rheostat, they are connected in series with the metal wire. Then you have to consider the construction. Here close the key, remove any one of the key from the resistance box, note the deflection in galvanometer, then touch the jockey at various point of wire so that you can find such a point where galvanometer show the same deflection. Note the length of that point and the remaining length, that is LG and LR. As the bridge is balanced, therefore you can write as G by R equal to, that is the resistance of wire AD upon resistance of wire DC. They find out करतात resistance per unit length into length of the wire upon resistance per unit length into length of the wire. ही पहिली लेंथ आहे LG, ही दुसरी लेंथ आहे. याच्यावरून तुम्ही रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर फाइंड आउट करू शकता. आता केव्हा या दोन्ही एक्सपेरिमेंट मध्ये, मग ती नॉन डिफ्लेक्शन असू द्या किंवा इक्वल डिफ्लेक्शन असू द्या, यामध्ये जर तुम्हाला सोर्सेस ऑफ एरर विचारलं, विचार द पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सोर्सेस सांगता येईल. त्यातला पहिला सोर्स सांगताय दॅट इज the error due to non-uniformity of the wire. जर आपण हा जो AC हा मेटल वायर घेतला तो जर एकसारखा नसेल तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सेम राहणार नाही. म्हणून पहिला सोर्स सांगायचा एरर जे आहे याच्यामध्ये की इफ द वायर इज नॉट युनिफॉर्म then resistance per unit length is not same for the wire, therefore the error that must be introduced. In order to minimize that error, you have to interchange here this resistance box and galvanometer, and you have to adjust the value of rheostat such that you can always find the null point here somewhat at the middle part, that is between 33 centimeter to 64 or 66 centimeter. Okay. Then second one, the error due to contact resistances at A and C. आपण जो वायर AC तिथे गुंडाळू तर या दोन ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मुळे आपल्याला या मिळणाऱ्या रेजिस्टन्स मध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. मग एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस, म्हणून मग याची ही जी गॅप आहे ही गॅप इंटरचेंज करतात. 3 रीडिंग नंतर याला इथे जॉईन करायचं, याला इथे जॉईन करायचं आणि पुन्हा सेम प्रोसिजर रिपीट करायची. त्यानंतर एरर कॉज ड्यू टू स्लाइडिंग ऑफ द जॉकी ओव्हर द वायर. इथे जर आपण या वायरला जॉकीला टच करत आणायचं आहे, तुम्ही जर त्या वायरवर स्लाइड केलं तर फोर्स ऑफ फ्रिक्शन मुळे तिथे हीट प्रोड्यूस होईल, त्यामुळे त्या वायरचं रेजिस्टन्स हे इन्क्रीज होईल. and the error which is caused because of the excess current flow through the wire. आपण जर कंटिन्युअसली ही की क्लोजच ठेवली, रीडिंग न घेत आपण घेत नाहीये सध्या, आणि तरी जर आपण इथे या कीला क्लोज ठेवलं तर एक्सेस करंट त्यामधून फ्लो होईल आणि त्यामुळे मग इथे पुन्हा टेम्परेचर चेंज होऊन रेजिस्टन्स चेंज होईल आणि नॉन मॅचिंग ऑफ द 0 and 100 ऑफ द स्केल at point A and at point C असे आपल्याला पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर सांगता येईल. पुन्हा एकदा एका एरर ड्यू टू
नॉन युनिफॉर्मिटी ऑफ वायर, जर वायर हा युनिफॉर्म नसेल तर. सेकंड वन, एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस ॲट ए अँड सी. थर्ड वन, एरर ड्यू टू sliding of the jockey over the wire. Fourth, error due to the flow of excess current through the wire. And number fifth, that is the non-matching of 0 and 100 of the meter scale. So this is how we can easily describe these two experiments, that is the meter bridge experiment by null deflection and by the here equal deflection method or the Kelvin's method.